साडी वाटपाच्या प्रकारावर भाजप उमेदवाराकडून मोठी शंका. काल रात्रीपासून शहरात तिळाचे लाडू, बॉक्स आणि साड्या वाटप सुरूच. मात्र निवडणूक आयोग मुग गिळून बसला, भाजपच्या उमेदवाराचा आरोप. अकोल्यात मतदारांना साडी वाटपाच्या प्रकारानंतर आता भाजपच्याच उमेदवाराने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत मोठी शंका व्यक्त केली आहे. प्रभाग 4 मध्ये काल अज्ञात उमेदवाराकडून साडी वाटपाचा प्रकार उघड झाला होता. मात्र तक्रार करूनही निवडणूक आयोग कुठलीच कारवाई करत नाहीये. आयोग मुग गिळून बसलाय असा आरोप भाजपचे उमेदवार मिलिंद राऊत यांनी केला आहे. तर अजूनही प्रभागात मोठ्या प्रमाणात महिला मतदारांना साडी वाटप सुरू आहे. मतदारांना आमिष देण्याचा हा प्रकार थांबवावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. इतकेच नाही तर अकोल्यात अनेक प्रभागात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात तिळाचे लाडू, ज्यावर प्रतिनिधीचे स्टिकर लावलेले बॉक्स वाटप होत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. तर काल अज्ञात उमेदवाराकडून मतदारांना साडी वाटप करण्यात आली होती. ताथोड नगर परिसरातील महिलांनी साडी नाकारत फाडल्या आणि पेटवून दिल्या होत्या. हा जो प्रकार झाला हा अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे. मला तर आश्चर्य वाटते की बा निवडणूक आयोग किंवा प्रशासन, मी कालसुद्धा मागणी केली होती की यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. हा जो आमिष दाखवण्याचा किंवा खोटे भूलतापा देऊन बळी पाडण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी कालही मागणी होती, आजही मागणी आहे. आणि साडी वाटपच नाही तर आता तर लड्डू वाटपाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि विशिष्ट पद्धतीनं रोज लड्डूसुद्धा वाटून राहिले ते. त्यासवरून मला तेच वाटत आहे की बा मूग गिळून जे बसलेला आहे निवडणूक आयोग किंवा प्रशासन, त्यांनी कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे अशा विषयावर. आणि त्याच्या ताज्या घडामोडी आणि वेगवान अपडेट्ससाठी प्रहार 24 तास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा प्रहार 24.